नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्यूशन या प्रकरणातील सीपीसी मधील कलम 89 पाहतोय। सेक्शन 89 मध्ये दिवाणी दावा सिव्हिल कोर्टामध्ये जो लेंदी प्रोसेस मध्ये चालतो त्याच्यातून कोर्टाचा वेळ, दोन्ही पार्ट्यांचा पैसा, त्यांची मानसिक हॅरॅसमेंट हे सर्व वाचण्यासाठी संबंधित खटला आर्बिट्रेशन कडे, निगोशिएशन साठी, कॉन्सलेशन साठी, इंटरनॅशनल आर्बिट्रेशन कडे, लोक अदालतीकडे पाठवण्यासाठी या सेक्शन 89 मध्ये उल्लेख आहे। तारीख पे तारीख असं करता करता दोन्ही पार्ट्यांचा, प्लेंटिफ आणि डिपेंडंट या दोघांचाही वेळ वाचावा, माननीय कोर्टाचाही वेळ वाचावा आणि जर मध्यस्थामार्फत, लोक अदालतीमार्फत जर खटला मिटला तर दोन्ही पार्ट्यांचे संबंधही चांगले राहावे, यासाठी कलम 89 मध्ये या गोष्टी सांगितलेल्या आहेत। सीपीसी मध्ये ऑर्डर 10A अशी आहे की संबंधित दावा सिव्हिल कोर्ट या आर्बिट्रेशन, लोक अदालतीकडे दोन्ही पार्ट्यांच्या कन्सेंटनं पाठवू शकते। त्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आदेश देऊ शकते। त्यासोबतच दोन्ही पार्ट्यांचे जबाब शपथेवर नोंदवून घेऊ शकते। त्यांनी दिलेले जबाब त्या दाव्यातील अभिलेखामध्ये त्याची नोंद होते। ऑर्डर 10B मध्ये असं आहे, जर संबंधित सिव्हिल दावा या आर्बिट्रेशन कडे चालू असेल, मेडिटेशन कडे चालू असेल, लोक अदालतीकडे चालू असेल तर ती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संबंधित सिव्हिल कोर्ट वाट पाहते। ऑर्डर 10C मध्ये असं आहे, जर या प्रक्रियेमध्ये हा खटला मिटला नाही, हा डिस्प्यूट मिटला नाही तर संबंधित अथॉरिटी तो खटला परत माननीय न्यायालयाकडे रेफर करेल। सन्माननीय सिव्हिल कोर्ट तो दावा दोन्ही पक्षकारांच्या उपस्थितीमध्ये चालवेल आणि जो असेल तो मेरिटनुसार निर्णय देईल। थँक्यू।